सांगली ते तुळजापूर मोटरसायकल आशीर्वाद यात्रा आपलं हे 21वे वर्ष असून या 21 वर्षामध्ये पहिली सलग 3 वर्ष आपण सांगली ते तुळजापूर चालत भवानी मातेला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही शिवसैनिक सांगलीतून जात असतो। आता ही 21वे वर्ष असून हा उपक्रम चालू करण्याचा उद्देश या महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा परमपवित्र भगवा फडकावा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात बळकट करावेत या सर्व मागण्यासह येणारी होणारी महानगरपालिका मुंबई राज्यातल्या सर्व निवडणुका महानगरपालिकातील नगरपालिकातील जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी सर्व ठिकाणी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आपल्या पक्षाला शिवसेनेला घवघवीत यश मिळावं या मागण्याचं साकडं भवानी मातेला आम्ही घालत आहोत। प्रत्येक वर्षी जोपर्यंत आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला आम्ही भवानी मातेला साहेबांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभू देऊ आणि शिवसेनेचा भगवा या महाराष्ट्राच्या विधानसभेत फडकू दे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही भवानी मातेच्या दारात जाऊन साकडे घालत होतो। हा उपक्रम गेले 21 वर्ष चालू असून या सर्व या उपक्रमामध्ये सर्व आमचे पदाधिकारी सर्व शिवसैनिक यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि आमचा कार्यक्रम सुरू होत असतो। मी हरिदास पडळकर शिवसैनिक गेले कित्येक वर्ष झालं सर्वांच्या सहकार्यानं शिवसेनेत काम करतोय। एकच भावना आहे, शिवसेनेचं जसं काम करतो तसं ज्या दिवशी भगवा झेंडा खांद्यावर घेतलाय आणि आजही भगवा झेंडा खांद्यावर आहे माझ्या आणि मी मरेपर्यंत माझ्या खांद्यावर भगवा झेंडाच असतो। कुठल्या विचाराला भुललो नाही, कुठल्या भूलथापांना बळी पडलो नाही। रक्तात फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज आणि माझी भवानी माता। मी मरताना सुद्धा माझ्या खांद्यावर भगवा असावा आणि बाळासाहेबांचे विचार माझ्या मनात असावेत आणि शिवसेनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी काम करत राहावं एवढीच माझी इच्छा आहे। या सगळ्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी मला आजपर्यंत सगळ्यांनी साथ दिलेली आहे। सगळ्यांनी साहेब सगळे माझ्या या उपक्रमामध्ये आपल्या कार्यक्रम शिवसेनेच्या वतन घेतो, सगळ्यांची सहकार्य असते आणि आमची वाटचाल चालू आहे। भविष्यातही आज 21वे वर्ष आहे, आम्ही जोपर्यंत असतो आमच्या रक्तामध्ये शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही तिच्या दारात जाऊ। शिवसेनेसाठी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आम्ही मागत राहू। हे 2019ला साहेब ज्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ह्याच महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मयूरदादा लोटांगण घालत दंडवत घालत आम्ही गणपती मंदिरापर्यंत आम्ही साकडं घातलं भर उन्हामध्ये। आमच्याकडे बघितल्यानंतर लोक म्हणायचे, हसायला लागले, अरे काय करायला आहे। पण या सांगलीचं आराध्य दैवत गणपती आम्हाला पावला आणि उद्धवसाहेब आपले मुख्यमंत्री झाले। हे सांगण्याचं तात्पर्य काय तर आमची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपुढे आम्ही सगळं करत आहोत। इथून पुढे आम्ही असंच करून राबत राहू। आपण आलात, आम्हाला आपण आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा। एक कार्य करत आहे खऱ्या अर्थानं हा श्रद्धेचा विषय आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी जिला म्हटलं जातं त्या तुळजाभवानी मातेला साकडं घालणं हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि आई तुळजाभवानीनं तुमच्या या श्रद्धेला 2019मध्ये फळ दिलं आहे। मी आपल्याला आपल्यामार्फत तुळजाभवानीला एक विनवणी करतो आहे की खऱ्या अर्थानं आता ही वेळ आलेली आहे की मुंबई महापालिका किंवा मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहणं, मराठी माणसाच्या ताब्यात राहणं यासाठी ही काळाची गरज आहे आणि या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी तुम्ही आईला विनवणी करावी आणि आपल्या श्रद्धा बघून आई ती तुमची विनवणी पूर्ण करेल असा सार्थ विश्वास मला आहे। मी तुमच्या या प्रवासाला शुभेच्छा देतो। शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, हो मंडळी शिवराय अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी जय जय भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय
छत्रपती शिवाजी महाराज की गाडी द्या आता जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सांगली ते तुळजापूर मोटारसायकल आशीर्वाद यात्रा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक भवानी मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत. हे आमचं 21वे वर्ष आहे. या आशीर्वाद यात्रेचा एकच उद्देश आहे, या भवानी मातेला आम्ही साकडं घालतोय. येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेवर तसेच राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता यावी या प्रमुख मागणीसह आम्ही सर्व शिवसैनिक सांगली ते तुळजापूर इथं येऊन भवानी मातेला साकडं गाठलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की भवानी माता आमचं म्हणणं ऐकून घेईल आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा हात बळकट करेल. या सर्व कार्यक्रमामध्ये माझे सर्व शिवसैनिक आम्ही सर्व सहभागी होत असतो. गेले 21 वर्ष हा उपक्रम राबवत असून 21 वर्ष झालं भवानी मातेच्या दारात येतोय आणि आई जगदंबेकडं या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकावा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार यावं हे आम्ही मागणं मागत असतो. आजही आलोय, कालही आलोय, याच्या पुढेही आम्ही येत राहू. कायम सांगली ते तुळजापूर भवानी मातेच्या नित्य दर्शनाला आम्ही सर्व शिवसैनिक येत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.